हालेलुया हालेलुया हालेलुया। यशया 2:10-12 यशया 2:10 परमेश्वराच्या खऱ्या दृष्टीकडून त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापाकडून खडकाचा आम्हाला धुळी पुरुषे वचनंद्रा त्या दिवशी लोकांची उत्पन्न दृष्टी नीच होईल। माणसाचा सर्व गर्व उतरेल व परमेश्वरच काय तुमच्या सरी विराजेल। वचनमाला गर्विष्ठ उन्मत्व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमिला आहे, त्या दिवशी ते नीच होतील। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन ते सांगते परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून मात्र निघून जा आणि मात्र एखाद्या कपारीत नाहीतर धुळीत स्वतःला लपवून घे, कारण देवाचा क्रोध इतका भडकलेला आहे की देवाच्या क्रोधापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही। आणि हा दिवस विशेष करून कोणाविषयी म्हटलेले आहे? गर्विष्ठ लोकांसाठी। बायबल सांगते जे गर्विष्ठ चढेल लोक आहेत, अहंकारी लोक आहेत, वचन सांगते या लोकांसाठी परमेश्वराने हा शेवटचा दिवस नेमलेला आहे। त्या दिवशी परमेश्वरापुढे हे गर्विष्ठ चढेल लोक, अभिमानी लोक मात्र नीच होतील। परमेश्वर त्यांना नष्ट करेल, त्या दिवशी ते नाश पावतील, ते नष्ट केले जातील। वचन सांगते की देवाचा शेवटचा दिवस येणार आहे। परमेश्वराने हा दिवस नेमलेला आहे आणि देवाचा क्रोध इतका भडकणार आहे की कोणाचा पण टिकाव लागणार नाही, विशेष करून गर्विष्ठ लोकांचा। जे गर्वाने फुगलेले आहेत, अहंकाराने भरलेले आहेत, अशा लोकांचा देव प्रथम नाश करेल। प्रथम त्या लोकांना प्रभू नष्ट करेल। गर्विष्ठ लोकांचा प्रथम नाश होईल म्हणून बायबल सांगते। आपण अगोदर सकाळच्या प्रवचनात पाहिलं की नम्र आणि लीन बनल्याने परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो, परमेश्वर पिता आपल्याला आशीर्वाद देतो। तर आता आपण पाहू की गर्वामुळे माणसाचे किती नुकसान होते, गर्वामुळे माणसाच्या जीवनात कोणकोणती संकटे ओढली जातात। पहिली गोष्ट बायबल सांगते की गर्विष्ठ लोकांसाठी देवाने एक दिवस नेमलेला आहे आणि त्या दिवशी प्रभू या गर्विष्ठ लोकांचा नाश करणार आहे, या चढेल लोकांचा नाश करणार आहे। म्हणून आपल्यामध्ये कोणामध्ये सुद्धा गर्व नसावा, अहंकार आपल्यामध्ये नसावा, मीपण आपल्यामध्ये नसावा, तर नम्रता आणि लीनपणा आपल्यामध्ये असावा म्हणून बायबल आपल्याला शिकवते। गर्व अहंकार सोडून द्या। तीमोथेला दुसरे पत्र 3 अध्यायामध्ये 1 ते 5 वचनापर्यंत पाहतो। तिकडे वचन सांगते की शेवटल्या काली असे लोक येतील जे गर्विष्ठ असतील, अहंकारी असतील, बडाईखोर असतील, आई बापास न मानणारे, ममताहीन असतील, अगदी वाईट जीवन जगणारे लोक शेवटच्या काली उत्पन्न होतील। म्हणजे शेवटच्या काली असे लोक येतील जे गर्वाने, अहंकाराने भरलेले असतील। आपण या शेवटच्या दिवसात आहोत आणि आपण अशा गर्विष्ठ लोकांना पाहत आहोत आणि गर्विष्ठ लोकांसाठी तर प्रभूने दिवस नेमलेले आहे। वचन तर सांगते की मात्र रोमकरास पत्र 1 अध्याय 28 ते 32 बायबल सांगते जे परमेश्वराला मान्य करत नाही तर परमेश्वराला नाकारतात, धिक्कारतात असे जे वाईट लोक, जे अपवित्र, असैमी किंवा मात्र निंदाखोर, बडाईखोर, आई बापास न मानणारे आणि गर्विष्ठ असे वाईट लोक आहेत, अशा लोकांसाठी देवाने मरण ठरवलेले आहे, कारण ते मरणास पात्र आहेत। अशा लोकांचा नाश ठेपलेला आहे जे देवाच्या गोष्टी मान्य करत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही, अहंकारी बनलेले आहेत, गर्विष्ठ बनलेले आहेत, स्वार्थी बनलेले आहेत, बडाईखोर बनलेले आहेत, ते मरणास पात्र आहेत। म्हणजे गर्विष्ठ लोकांचा नाश होणार। शेवटच्या काली गर्विष्ठ लोक येतील जे प्रभूलाही नाकारतील, ते अहंकारी आणि स्वार्थी लोक बनतील आणि या गर्विष्ठ लोकांचा नाश ठेपलेला आहे किंवा त्यांचे मरण ठरलेले आहे असं बायबल सांगते। म्हणजे गर्विष्ठ लोक नाश पावतील, ते वाचू शकत नाही, स्वतःचा बचाव करूच शकत नाही। परमेश्वर गर्विष्ठ लोकांना, स्वार्थी लोकांना नष्ट करून टाकणार। देवापुढे अशा कोणत्याही गर्विष्ठ व्यक्तीचा टिकाव लागू शकत नाही।
म्हणून गर्व नसावा. गर्व असेल तर आपण नष्ट होतील. म्हणून गर्व सोडून द्या, गर्वाचा त्याग करा. वचन काय सांगते पहा, गर्वामुळे काय काय होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आला पहिली गोष्ट नीतिसूत्रे 15:25 वचनात, परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीन दोस्त करीतो. पहिली गोष्ट, गर्वाची घर जे परमेश्वर पिता गर्वाचे घर जमीन दोस्त करणार, नष्ट करून टाकणार, काढून टाकणार, ठेवणार पण नाही. त्याचं घर पडणार, त्याचं घर टिकणार नाही, घर राहणार नाही. गर्विष्ठ माणसाचं घर या मोठा बंगला ठेवून असतो तरी ते कोसळणार, नष्ट होणार. गर्विष्ठ माणसाचं घर जमीन दोस्त होणार. नीतिसूत्रे 16-18, गर्व झाला की नाश ठेपलेला, मनाचा काठा अधपाताचे मूळ होय. गर्वामुळे नाश येणार, अधपात, अपघात, नाश, संकट त्याच्या जीवनामध्ये ठेपणार. गर्वामुळे बायबल सांगते नाश ठेपलेलाच आहे. मनाचा काठा, अहंकार, गर्व याच्यामुळे त्याचा अधपात होणार, अपघात होणार, नाश होणार. गर्वामुळे नाश आणि अपघात या गोष्टी ठेपलेल्याच आहेत. गर्वामुळे माणसाच्या जीवनात संकट आणि समस्या येणार, परंतु नाश सुद्धा होणार गर्वाच्या द्वारे. वचन सांगते नीतिसूत्रे 16:5, प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. काय सांगते वचन, गर्विष्ठ माणसाचा नाश ठेपलेला तर आहे, पण परमेश्वर गर्विष्ठ माणसाला शिक्षा करणारच. त्याला शिक्षा झाल्या वाचून तो राहणार नाही, म्हणजे गर्विष्ठ माणसाला शिक्षा होणार. नीतिसूत्र 11:2, गर्व आला की अप्रतिष्ठा आलीच. गर्वामुळे मनुष्य मान सन्मान गमावून बसणार. गर्वामुळे माणसाची अप्रतिष्ठा होणार, बदनामी होणार, त्याचं नाव खराब होणार, त्याला कोणी विचारणार नाही. असं मनुष्य तो बनला जाणार, अप्रतिष्ठा. नीतिसूत्र 13-10, गर्वामुळे भांडणं मात्र होतात. गर्व आल्यानंतर भांडणं व्हायला सुरुवात होणार, वादविवाद व्हायला सुरुवात होणार, नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडणं होणार. गर्वामुळे भांडणे होतात, नम्रतेमुळे भांडणे मिटतात, पण गर्वामुळे भांडणे निर्माण होतात. नीतिसूत्र 29-23, गर्व मनुष्याला खाली उतरवितो. गर्वामुळे मनुष्य खाली उतरतो. तो किती वर चढला असेल, मान सन्मानाने, प्रतिष्ठित जीवनाने, पैशाने, संपत्तीने, सौंदर्याने किंवा इतर साऱ्या वस्तूने, पण गर्वाला जसं तू वर चढलाय तसा खाली आपटेल, खाली पडेल. गर्व माणसाला खाली आणतो. म्हणून यशा 5:15, गर्वाची मान खाली झाली आहे. परमेश्वर गर्वाची मान खाली करणार. तो किती आपली मान ताठ करत असेल तरी गर्वामुळे त्याची मान खाली येणार, कारण देव त्याच्याकडे जे आहे ते सर्व नाहीसं करून टाकणार. म्हणून याकोबाचे पत्र 4:6 आणि पेत्राचे पहिले पत्र 5:5, देव गर्विष्ठ लोकांना विरोध करतो. परमेश्वर पिता गर्विष्ठ लोकांना विरोध करतो. गर्विष्ठ लोकांना प्रभू विचारत नाही, त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही. उलट प्रभू त्यांना विरोध करतो. गर्विष्ठ लोकांना, जे गर्वाने फुगलेले आहेत, जे अहंकाराने भरलेले आहेत, बायबल सांगते प्रभू या गर्विष्ठ लोकांना विरोध करतो. रोमकरांपत्र 11:19-21 वचनात, तुला कलम म्हणून लावण्यात आलेले, तुला एक चांगला कलम बनवलं, तुझं चांगलं रोप झाड झालं, पण जर तुझ्यात अहंकार आला, तू अहंकार बाळगशील, तर ज्याने तुझा कलम लावलाय तो तुला उपटून टाकून देईल, तो तुला नष्ट करेल. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एक कलम रूप लेले अगोदर मात्र आपण काही करू शकत नव्हते, आपल्या जीवनाला अर्थ नव्हता, पण एक चांगल्या झाडाचा कलम घेऊन आपली तयारी केलेली आहे परमेश्वराने. परमेश्वरापासून आपलं एक कलम बनलेलं आहे, पण आपल्यात अहंकार येणार, मी मोठं आहे, मला सर्व कळते, आता मला कोणाची गरज नाही, मला समजलेलं आहे, माझी प्रार्थना डायरेक्ट देवापर्यंत पोहोचते. तर अहंकाराने गर्व आला तर परमेश्वर पिता म्हणतो, ज्या प्रकारे मी तुला कलम लावून श्रेष्ठ केलं त्या प्रकारे मी तुला तोडून पण टाकू शकतो. अहंकार बाळगू नको, मी तुला बनवले ना तर तुला मी नष्ट पण करू शकतो, मी तुला उठून काढून फेकून पण देऊ शकतो जर तू अहंकार बाळगशील तर.
तू गर्व बाळगला तर जिकडे तू आहे ना तिथून मी तुला काढून टाकेन, प्रभू म्हणतो. हालेलुया, हालेलुया. तिमोथेला पहिले पत्र 6:17 कोण म्हणतो तिमोथेला, तू त्या लोकांना शिकव, धनवानांना शिकव की तुम्ही धन आहे, संपत्ती आहे म्हणून अभिमान बाळगू नका, तर मात्र तुम्ही नम्र आणि लीन बना, परमेश्वराचे नियम पाला आणि स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, स्वर्गात धन साठवून ठेवा, चांगली कृत्य करा, दिन दुबळ्यांना मदत करा, अभिमानी गर्विष्ठ होऊ नका. कैकाकडे भरपूर पैसे आहे, धन आहे, संपत्ती आहे म्हणून अहंकार आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्याकडे सर्व आहे, विपुल पैसे आहे, गाडी बंगल्या सर्व आहे. पण बायबल सांगते धनवानांनो अभिमानी होऊ नका, अहंकारी बनू नका, तर मात्र आपल्या धनातून गरिबांना मदत करा, नाहीतर तुमचं धन सुद्धा नाचले जाणार, धन तुमचं नष्ट होणार. तिमोथेला पहिले पत्र 6:3-5 ज्यांना तऱ्हेचे शिक्षण देतात आणि जे खरे शिक्षण मान्य करत नाही, तर मात्र तो मनुष्य गर्वामुळे फुगलेला आहे, तो अपशब्द आणि मात्र भांडणे याच्यामुळे वेडा बनलेला आहे, शब्दयुद्ध याच्यामुळे वेडा बनलेला आहे, वादविवाद शब्दयुद्ध याच्यामुळे तो वेडा बनलेला आहे. बायबल सांगते जो अन्य तऱ्हेचं शिक्षण देतो आणि प्रभूचं खरं शिक्षण, पवित्र शास्त्राचं शिक्षण मान्य करत नाही, देवाच्या शिक्षणाचा अपमान करत आहे आणि स्वतःच्या मताप्रमाणे चालत आहे, बायबल सांगते तो गर्वाने फुगलेला आहे, त्याला त्याचंच खरं वाटतंय, तो देवाच्या शिक्षणाला मान्य देत नाही. आणि बायबल सांगते असा मनुष्य गर्वाने फुगलेला आहे, कारण वादविवाद आणि मात्र शब्दयुद्ध यामुळे तो वेडा बनलेला आहे आणि त्यामुळे देव त्याचा नाश करील, देव त्याला नष्ट करील. म्हणजे विचार करा, गर्वामुळे माणसाचा नाश होतो, गर्वामुळे मनुष्य स्वतःच्या जीवनावर संकट ओढून बसतो. पुढे गर्वामुळे काय होईल पहा, यशाया 16:7 परमेश्वर पिता म्हणतो मोआबाविषयी, मोआब देव पिता म्हणतो की मोआबाच्या गर्वामुळे त्याचा स्वतःविषयी विलाप करील, त्याला गर्व चढलेला आहे, अहंकार चढलेला आहे, म्हणून अशी वेळ आहे की त्याला स्वतःबद्दलच विलाप आणि शोक करावा लागेल, कारण त्याच्या हाती काही राहणार नाही. आणि यशामध्ये 6:12 तो मोआब प्रार्थना करायला जाईल पण देव त्याची प्रार्थना ऐकणार नाही, त्याच्या प्रार्थनेकडे पण देव लक्ष देणार नाही, त्याच्या गर्वामुळे, त्याच्या अहंकारामुळे देव त्याची प्रार्थना पण ऐकणार नाही. तो स्वतः विषयी विलाप करेल, कारण त्याचं जे आहे ते सर्व त्याच्यापासून निघून जाईल. म्हणजे गर्वामुळे आपलं आहे ते पण निघून जाईल आणि गर्वामुळे देव आपली प्रार्थना सुद्धा ऐकणार नाही. गर्वामुळे परमेश्वर पिता आपली प्रार्थना पण ऐकणार नाही, आपल्या प्रार्थनेचे उत्तर सुद्धा परमेश्वर पिता आपल्याला देणार नाही जर आपल्यात गर्व असेल तर. 1 शमूएल 2:3 गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो. काय सांगते वचन, गर्वाने आता तुम्ही बोलू नका, देव तुमची सर्व कर्म कृत्य तोलत आहे, वजन करत आहे आणि तुमच्या पापाचं पारडं जड झालेले, जास्त वाढलेली तुमची पापे. गर्विष्ठ लोकांना वचन आहे की गर्विष्ठ लोकांची पाप इतकी वाढलेली आहेत की देव त्या पापाचं वजन करत आहे, तोलत आहे ती पापे, इतकी गर्विष्ठ लोकांची पाप वाढलेले आहेत. म्हणून बायबल सांगते गर्वाने, अहंकाराने आता बोलू नका. आपण पाहतो अनेक व्यक्तीमध्ये अनेक वेळा आपल्याला गर्व दिसतो, पैशाचा गर्व, सौंदर्याचा गर्व, नोकरीचा गर्व, घरादाराचा गर्व, तर कोणाला मुलांचा गर्व, नवऱ्याचा, बायकोचा, इतर वस्तूचा, शिक्षणाचा गर्व आहे. आणि गर्वामुळे ते इतरांना तुच्छ लेखतात, इतरांचा सन्मान करण्याऐवजी उलट अपमान करत आहेत. पण जितका गर्व आहे तो सर्व गर्व देव उतरवेल. गर्विष्ठ लोकांचा प्रभू नाश करेल. गर्व अहंकार बाळगू नका, कारण सर्वाच्या वरती देव बसलेला आहे, तो सर्व गोष्टी पाहत आहे, त्याला सर्व गोष्टी दिसत आहे, मनुष्य कसं वागत आहे, कसं करत आहे, कसं जीवन जगत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गोष्टीकडे परमेश्वराचं लक्ष आहे. सर्व गर्व उतरवेल परमेश्वर. हालेलुया. हाती मात्र काही राहणार नाही, सर्व मात्र निघून जाईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये गर्व नसावा. इर्मिया 49:16 तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसविलेला आहे, तू आपले कोटे गरुडाप्रमाणे
उंच ठिकाणी केले. पण प्रभू वचन सांगते तुझ्यामध्ये हा गर्व आला. हा मी वर घर बांधले, माझा एवढा मोठा बंगला आहे, माझे हे माझ्याकडे हे ते आहे. तर वचन सांगते तुझ्याच गर्वाने तुला फसवलेलं आहे. तू पडणार, तू नाश पावणार, तू नष्ट होणार. गर्व तुझा नाश करणार, गर्व तुला फसवणार, तुला नष्ट करणार. म्हणून अहंकार नसावा आपल्यामध्ये, गर्व नसावा आपल्यामध्ये, नम्रता असावी. हा गर्व माणसाला कसा खाली आणतो. ईश्वर 14:12-15 सैतानामध्ये गर्व शिरला. पहा तू काय म्हणत आहे. वचन सांगते ऋतुमान ताऱ्या प्रभात पुत्रा तू आकाशातून खाली कसा पडला. राष्ट्रास लोलवणाऱ्या तुला दुरीत कसं टाकण्यात आलं. तू स्वतः आपल्या मनात म्हणत होता मी आकाशात चढेन, देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी देवापेक्षा उंच सिंहासन करीन. त्या तुला खाली अधोलोकाच्या भागामध्ये कसं टाकण्यात आलं. पहा सैतानामध्ये गर्व शिरला. देवाने त्याला उंच ठिकाणी ठेवलं होतं. चमकणारा प्रकाशणारा तो तारा होता, पण त्याच्यात गर्वाला मी देवापेक्षा उंच सिंहासन करीन, मग मी त्याच्यावर बसेन, मी देवा समान बनेन, मग देव माझी स्तुती करीन आणि देवदूत माझी स्तुती करतील. गर्वाला त्याच्यात अहंकाराला देवाने स्तुती करायला त्याला निर्माण केले होते, पण त्याच्या डोक्यात हा विचार आला की देवाने आणि दूताने माझी स्तुती केली पाहिजे आणि त्यामुळे त्याला वरून खाली टेकलं. यक्षर 28:12-15 त्याच्या अंगावर सर्व जवाहर होती, सर्व हिरी मोती रत्न होती त्याच्या अंगावर. डब सारेगी वीणा वाद्य असा आवाज त्याच्या शरीरामध्ये होता. सर्वांग सुंदर आणि बुद्धिमान होता दियाबल देवदूत. परंतु अहंकाराने गर्व आला, मग त्याला वरून खाली टाकलं. देवाच्या पवित्र पर्वतावर होता तो, अग्निपाशातून हिंडत फिरत असे, परंतु गर्वाला खाली टाकले. 28:17 त्याच्या गर्वामुळे अहंकारामुळे त्याला खाली आदलून म्हणजे खाली टाकण्यात आले. तो खाली आढळला गेला. बुद्धी भ्रष्ट झाली गर्वामुळे त्याची आणि त्याला वरून खाली टाकलं. प्रकटीकरण 12:7-9 या दियाबल देवदूतामुळे त्या स्वर्गात युद्ध पण झालं आणि म्हणून मिकाएल देवदूताने त्याला वरून खाली टाकलं. जेव्हा त्याला खाली टाकलं तेव्हा एक देवाचा दूत म्हणून नव्हे तर देवाचा शत्रू म्हणून अजगर, जुनाट साप, जगाला ठकविणारा दियाबल म्हणजे निंदा करणार असं त्याला खाली टाकण्यात आलं. सैतानाची जागा वर होती, वरून खाली पडला. पृथ्वीवर पण नाही, पृथ्वीच्या खाली नरकात तो गेला, अधोलोकात वरून खाली पडला. म्हणून गर्वाचे घर खाली, सैतानाचे घर खाली आले. गर्वामुळे अहंकारामुळे सर्व काही तो गमावून बसला. वरून त्याला खाली टाकण्यात आले गर्वामुळे अहंकारामुळे. म्हणून गर्व नसावा. एस्तेर 1:11-12 जेव्हा मात्र हा जो राजा होता या राजाची सत्ता 120 प्रांतावर होती. 120 प्रांतावर मात्र या राजाची सत्ता होती आणि त्याने सर्व लोकांना मेजवानी दिली, सर्व लोकांना बोलवले आणि मोठी मेजवानी दिली. आणि मात्र या राजाने हालेलुया अश्शूर राजा जो होता या राजाने आणि 627 प्रांतावर त्याचा अधिकार होता. सर्व लोकांना बोलवले, मोठमोठ्या लोकांना त्याने बोलवले आणि भोजन समारंभ केला आणि लोकांना जे खायचंय ते खाऊ शकतात, जे प्यायचंय पेऊ शकतात, सर्व काही व्यवस्थित आहे. तेव्हा राजा खुश झाला. राजाने विचार केला की माझी राणी, माझी पत्नी वस्ती हिला सुद्धा इकडे बोलवावे. म्हणून राजाने आपली राणी वस्ती हिला बोलवणे पाठवले, परंतु तिने येण्यासाठी नाकारले. तिने राजाची आज्ञा मान्य केली नाही, तिने येण्यासाठी नाकारले. तर मात्र तिच्यात गर्व आला होता, अहंकार आला होता आणि तिने राजाची आज्ञा मान्य केली नाही आणि मान्य न केल्यामुळे राजाला राग आला, क्रोध आला. राजाने आपल्या लोकांचा सल्ला घेतला. त्या लोकांनी म्हटलं महाराज या राणीने आपला अपमान केलेला आहे आणि ज्या इतर स्त्रियांना कळेल त्या स्त्रिया सुद्धा आपल्या नवऱ्यांचा अपमान करतील. तर तुम्ही एक काम करा, एक चांगली कुमारी शोधा आणि वस्तीच्या जागी तिला राणी करा आणि वस्तीला तिच्या पदावरून काढून टाका. राजाने ही गोष्ट पटली आणि मात्र राजासाठी चांगल्या कुमारिकांचा शोध करण्यात आला. या कुमारिकांना शोधण्यात आले. त्या कुमारींना शोधल्यानंतर निवड झाल्यानंतर मात्र त्यांना सर्व गोष्टी देण्यात आल्या. त्यांच्या मनाप्रमाणे जे लागेल ते सर्व त्यांना सजवण्यात आलं आणि मग राजाकडे नेण्यात आले. तेव्हा राजाला त्याच्यामध्ये एस्तेर आवडली. राजाला आवडल्यानंतर वचन 2 एस्तेर 2 अध्यायामध्ये राजाला एस्तेर आवडली. ताबडतोब राजाने एस्तेरच्या डोक्यावर मुकुट घातला. 2 अध्याय 15 ते 19 18 वचनापर्यंत राजाने एस्तेरच्या डोक्यावर
बनला. त्यावेळी एस्तेर मुले लोकांचे कर्ज सुद्धा राजाने माफ केले आणि लोकांना मोठमोठी इनामे बक्षिसे सुद्धा दिली. बघा, ज्या राणीमध्ये गर्व आला, अहंकार आला, ती राणी पद गमावून बसली. वस्तीला तिच्या ठिकाणून काढून टाकण्यात आलं. एस्तेर नम्र होती, एस्तेर परमेश्वराचं भय बाळगणारी होती, ती त्या ठिकाणी राणी बनली गेली. पुढे या एस्तेरद्वारे संपूर्ण यहुदी लोकांची सुटका हामानाच्या तावडीतून झाली. लाखो वारी लोक वाचले गेले. म्हणून एस्तेर या शब्दाचा नावाचा अर्थ आहे तारा, चमकणारा तारा. आणि एस्तेरच्या द्वारे यहुदी लोकांची सुटका मात्र झाली. परमेश्वराने तिथे कार्य केले. नम्र स्त्रीला बसवले आणि गर्विष्ठ स्त्रीला तिकडून काढून टाकले. गर्वामुळे मनुष्य आपलं पद, आपला अधिकार, आपला हक्क सुद्धा गमावून बसतो. गर्वामुळे मनुष्य सर्व गमावून बसतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये मात्र गर्व नसावा. 2 इतिहास 32 मध्ये सनहेरीब राजा, त्याच्यामध्ये गर्व, अहंकार आला. तो यहुदी लोकांवर, यरूशलेमच्या यहुदी लोकांवर चढाई करून येणार होता. त्याने एक पत्र सुद्धा लिहून पाठवलं आणि मात्र आपल्या लोकांना पण पाठवलं यहुदी लोकांची मने कमजोर करण्यासाठी. त्याने त्या पत्रात हिजकिया राजा विरुद्ध आणि परमेश्वर पित्या विरुद्ध लिहिले होते. त्याने म्हटलं की मी अनेक प्रांतावर चढाई केली, त्यांच्या राजांना, त्यांच्या देवतांना, मात्र त्या लोकांना माझ्यातून सोडविता आलं नाही. तर तुमचा देव तुम्हाला माझ्यातून काय सोडवेल? तुमचा राजा तुम्हाला काय मदत करेल? आणि अशा अनेक प्रकारचे अपशब्द वापरून सनहेरीब राजाने, अशुराच्या राजाने परमेश्वराची निंदा आणि हिजकिया राजाची निंदा केली. हे पत्र हिजकिया राजाने परमेश्वरापुढे मंदिरामध्ये उघडून ठेवले आणि हिजकिया राजाने आणि यशाया संदेष्टाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली. तेव्हा देव पित्याने आपल्या दूताला पाठवले आणि एक देवदूताने सनहेरीब राजाची जी सेना 1,85,000 सैनिकांची कत्तल एका रात्रीतच केली. एका रात्रीत 1,85,000 लोक मेले. लोक उठून पाहतात तर काय, मात्र प्रेती पडलेली आहे. सनहेरीब राजा घाबरला, पळ सुटला आपल्या देशी. तो त्याच्या देवताच्या मंदिरात गेला, त्याच्याच मुलाने त्याचाच वध केला. त्याच्या गर्वाने त्याचा नाश झाला, अहंकाराने नाश झाला. इतका अहंकारी बनला होता की तो म्हणत होता, काय तुमचा देव तुम्हाला माझ्यातून सोडवेल? काय तुमचा राजा तुम्हाला माझ्यातून वाचवेल? या अहंकारामुळे, या गर्वामुळे सनहेरीब राजाचा नाश झाला. गर्वाने त्याचा जीव घेतला. अहंकार माणसाच्या जीवनाचा नाश करतो. गर्व माणसाचं जीवन पूर्ण रीतीने नष्ट बनवतो. 2 इतिहास 26 मध्ये उजिया जो राजा होता, देव पित्याने त्याला धन दिले, संपन्न केले, समृद्ध केले. तो इतका श्रीमंत झाला की बायबल सांगते महासामर्थ्यवान बनला. देवाकडून त्याला विलासन सहाय्य मिळालं, अद्भुत मदत मिळाली. त्याला एक चमत्कार रीतीने या उजिया राजाला देवाकडून मदत मिळाली, विलासन अद्भुत रीतीने. आणि उजिया राजाने अशी यंत्रे ठेवली ज्या यंत्राने बांध, धोंडे, दगड मात्र फेकण्यात यायची. अशी यंत्रे जी हल्ली आता आहेत, ती यंत्रे त्यावेळी त्याने बनवली. उजियाने इतका समर्थ झाला. त्याने मात्र भरपूर शेतीचा वगैरे त्याला शौक होता. डोंगरात, रानात, अनेक ठिकाणी त्याने शेती सुरू केले. अनेक व्यवसाय त्याचे होते आणि म्हणून तो महासामर्थ्यवान राजा बनला गेला, उजिया राजा. परंतु धनवान झाला, श्रीमंत झाला, म्हणून त्याचे हृदय उन्मत्त झाले, गर्विष्ठ. गर्व आला त्याच्यात आणि देवाच्या मंदिरात स्वतः धूप दाखवू लागला. अरुण वंशजाने म्हटलं हे काम तुझं नाही, अरुण वंशजांचं आहे, याचकांचं आहे. पण नाही, गर्व आलेला. त्याला वाटलं आता माझ्याकडे सर्व आहे, मी स्वतः देवाकडे डायरेक्ट प्रार्थना करू शकतो. मला याचकांची गरज नाही, माझी डायरेक्ट प्रार्थना पोहोचेल. परंतु याचकाने म्हटलं असं करू नको, याद्वारे मात्र तुझ्याकडून देवाचा गौरव होणार नाही. परंतु उलट तो देवाच्या याचकावर पण संतपला. म्हणून ताबडतोब त्याच्या कपाळावर पोड फुटले. तो पोडी बनला. ताबडतोब त्याला मंदिरातून बाहेर काढण्यात आलं आणि मरेपर्यंत आमरान पोडीच राहिला. राज्य कारभार पाहू शकला नाही. राजघराण्यातून बाहेर उतरला, वेगळ्या घरात राहू लागला. राज्य करू शकला नाही, काहीच नाही. राज्य त्याचा मुलगा योथाम पाहू लागला आणि वेगळ्या निराळ्या घरात राहू लागला. सर्व राज्य कारभार गमावून बसला, सन्मान गमावून बसला, किंवा मात्र संपूर्ण राजमहाल गमावून बसला. वेगळं राहायला लागलं वेगळ्या घरात मरेपर्यंत. लोकांना जाणं येणं सर्व त्याचं बंद झालं, कारण पोट फुटले. गर्वामुळे कोडी बनला गेला तो. हालेलुया, हालेलुया. गर्व माणसाला खाली उतरवतो.
गर्वाने माणसाचा नाश होतो. म्हणून बायबल सांगते गर्व नसावा, अहंकार नसावा माणसामध्ये, मीपणा नसावा, नाहीतर जेवढं चढल्यात ना तेवढं तिथून खाली आपटणार. डायरेक्ट चढताना हळूहळू चढत गेली पण पडताना डायरेक्ट आपटणार. मग विचार करा काय स्थिती होणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते दानिएल 4 अध्यायामध्ये नबुकदनेस्सर राजाला मात्र एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याने एक वृक्ष पाहिला आणि या स्वप्न काय, त्याचा अर्थ काय हे पाहण्यासाठी आणि ज्योतिष सर्वांना त्यांनी बोलवले. ना कोणालाही त्याचा अर्थ काढता आला नाही. तेव्हा मात्र दानिएलला बोलवण्यात आले आणि दानिएलने राजाला त्याचा अर्थ सांगितला. महाराज, तो वृक्ष त्याने स्वप्न पाहिलं होतं, एक वृक्ष होता, तो वाढला, गगनचुंबित झाला, त्याला मोठमोठ्या फांद्या फुटल्या, त्याच्यामध्ये प्राणी पक्षी जीवजंतू वस्ती करू लागले आणि अचानक एक जागे आला आणि त्याने तो वृक्ष तोडून टाकला. तेव्हा मात्र हा नबुकदनेस्सर राजा जागा झाला आणि स्वप्न त्याने दानिएलला सांगितले. दानिएलने म्हटले, महाराज, तो वृक्ष तुम्हीच आहात. देवाने तुमची वाढ केली, तुम्हाला मोठं बनवलं, परंतु मात्र अशी वेळ येणार आहे की जो जागे येऊन तो झाड कापत आहे तशा प्रकारे तुमचं राज्य अधिकार तुमच्या हातून जाणार आहे, तुमची सत्ता तुमच्या हातून जाणार आहे. तर तुम्ही माझं ऐका. तुम्ही मात्र अधर्म सोडून धर्माचरण करा, पाप सोडून गरिबांवर तुम्ही दया करा. या गोष्टी फक्त 12 महिने लोटले आणि 12 महिने लोटल्यानंतर मात्र राजा काय म्हणत आहे? राजा मात्र म्हणत आहे ही बाबेल नगरी माझ्या प्रतापासाठी, माझ्या वैभवासाठी बांधलेली. गर्व आला त्याच्यामध्ये, माझ्या प्रतापासाठी, वैभवासाठी मी बांधलेली. अहंकार आले कोणाचं? माझच आहे. गर्व आला, अहंकार आला. गर्व आल्याबरोबर बायबल सांगते त्याची स्थिती पशुप्रमाणे बनली गेली. पशुप्रमाणे, बैलाप्रमाणे तो गवत खाऊ लागला, दही गवत भिजू लागला. त्याची नखे आणि त्याची केस पक्षाच्या नखासारखे, पिसासारखे वाढले गेले. राज्य किंवा अधिकार, सन्मान सर्व काही तो गमावून बसला. एक बैलाप्रमाणे, पशुप्रमाणे बनला. 7 काळ तो दहीदवामध्ये पडलेला होता, भिजून राहत होता. तो मनुष्यात नव्हता, पशुत मध्ये होता. पशुसारखी परिस्थिती. जसं की बघा, अनेक वेळा आपण एक व्यक्ती आपण पाहतो, मानसिक झालेली व्यक्ती, एखादी मानसिक झालेली व्यक्ती, एखादा धक्का लागलेली मानसिक, भरपूर मानसिक झालेली व्यक्ती, ती व्यक्ती काय करते कळत नाही. ती व्यक्ती कशी पण वागणार, मात्र कशी पण जीवन जगणार, काही पण खाणार, कचरा पेटीमध्ये शोधणार, कचऱ्यातला न खाणार, कसं पण खाणार, अंघोळ करणार नाही, विचित्र रीतीने. तशी परिस्थिती बनली होती नबुकदनेस्सर राजाची. या राजाची तशीच परिस्थिती बनली होती. मनुष्यातून त्याला घालून दिलं होतं, पशुप्रमाणे बनला होता. गर्वामुळे, अहंकारामुळे सर्व माझं आहे, मी बनवले, ताबडतोब पशु बनला. म्हणजे पशुप्रमाणे स्थिती बनली. दही दवा पिऊ लागला, गवत खाऊ लागला बैलाप्रमाणे. हाताची पायाची नखे वाढली, केस पिसासारखे वाढले. त्यानंतर त्याला स्मरण झालं मनुष्य काहीच नाही, का हा पदार्थ आहे, हे सर्व परमेश्वराचं आहे. आणि तेव्हा त्याची बुद्धी त्याला परत आली की सर्व देवाचे. म्हणून त्यांनी 37 वचनात म्हटलं, त्या परमेश्वराला हवं त्या गर्विष्ठ लोकांना तो नीच अवस्थेत आणू शकतो. गर्विष्ठ लोकांना, अभिमानी लोकांना, उन्मत्त झालेल्या लोकांना तो नीच अवस्थेमध्ये आणतो परमेश्वर. हे या नबुकदनेस्सर राजाला कळलं की मात्र मी अभिमानी होतो, मी गर्विष्ठ होतो, म्हणून मला नीच अवस्थेत देवाने आणलं. पण जेव्हा मला परमेश्वराची ओळख पटली की हे सर्व देवाचं आहे, तेव्हा माझं मला परत मिळालं. म्हणून 4:1-3 पर्यंत त्यांनी परमेश्वराचे चमत्कार आठवले. चमत्काराविषयी तो परमेश्वराच्या सांगू लागला, कारण त्याला कळलं गर्वामुळे काय स्थिती होते ती, गर्वामुळे कोणती परिस्थिती येते ती. गर्वामुळे सर्व गमावून बसलेला, पण जेव्हा परमेश्वराकडे तो वळला तेव्हा त्याचे सरदार त्याच्याकडे आले, त्याला तो मनुष्यात आला, त्याचं सर्व त्याला मिळालं, धन संपत्ती मिळाली आणि परत तो राज्य करू लागला. हालेलुया. म्हणजे गर्वामुळे माणसावर एक बिकट प्रकारची परिस्थिती येते. म्हणून आपल्या जीवनामध्ये गर्व नसावा, अहंकार नसावा, तर नम्रता आपल्या जीवनामध्ये असावी. किरमया 50 देवाचे काय दीपा 31-32 वचनापर्यंत. हे गर्विष्ठा, पहा मी तुझ्या विरुद्ध आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
कारण तुझा दिवस मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे. गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही. मी त्याच्या नगराला आग लावून देईन, ती त्याच्या भोवतालाची सर्व काही खाऊन टाकेल. काय संधी वचन, हे गर्विष्ठा, परमेश्वर तुझ्या विरुद्ध आहे. तुझी समाचार घेण्याची वेळ आलेली आहे. हे गर्विष्ठा, तू पडशील, तुला उचलणारा दुसरा कोणी नसेल. देव तुझ्या नगराला आग लावेल आणि तुला नष्ट करेल. म्हणजे देव गर्विष्ठ लोकांचा नाश करील, गर्विष्ठ लोकांना प्रभू मात्र नष्ट बनवेल. म्हणून बायबल सांगते आपल्यामध्ये गर्व, अहंकार नसावा. संते यशामध्ये 2:17 की परमेश्वराचा दिवस आलेला आहे, त्याने तो नेमलेला आहे गर्विष्ठ लोकांसाठी. आणि गर्विष्ठ लोक, उन्मत्त मनाचे लोक यांचा देव नाश करेल. त्यावेळी परमेश्वर पिता आपल्या सिंहासनावर विराजमान होईल आणि गर्विष्ठ लोकांचा तो नाश करेल. म्हणून आपल्यामध्ये गर्व, अहंकार आणि मीपणा नसावा. नम्र बनायचे, आपल्याला लीन बनायचे, प्रभूचे नियम पाळायचे. देवाने काय दिले ना आपल्याला? घर दिले, मुलं बाला दिल्या, धन संपत्ती दिले. देवाला धन्यवाद द्या. ज्याच्याकडे नाही त्याला तुच्छ मानू नका, त्याची निंदा करीत बसू नका, त्याचे दोष काढीत बसू नका की देवाने मला हे दिलं, त्यांना दिलंच नाही असं म्हणू नका. तर देवाने जे दिले धन्यवाद द्या आणि त्यांच्याकडे नाही तुमच्याकडे होईल तर त्यांना मदत करा. पण दोष काढू नका एकमेकाचे, एकमेकाला दोषी ठरू नका. परमेश्वराला गौरव द्या, परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वर पित्याचे आभार माना दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल. जर आपल्यात गर्व आहे, अहंकार आहे, तर जसं देवाने दिले ना तसं देव काढून पण घेऊ शकतो. मग कोण देवाला अडवेल, कोण देवाला थांबवेल? कोणामध्ये शक्ती आहे, कोणामध्ये नाही. म्हणून देवाच्या विरुद्ध जाऊ नका, गर्विष्ठ बना, नम्र बना, लीन बना. आपण जितके नम्र बनणार तितकं प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पण गर्व असेल तर आपला नाश होणार. म्हणून आपल्याला नम्र बनायचंय. हालेलुया, हालेलुया, हाले. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.